जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावरील वावंडळ गावच्या हद्दीत वावंडळ पुलावर रात्री 9:15 वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. अपघात झाल्यानंतर कंटेनर गाडी पुलाखाली दूरवर जाऊन कोसळून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 म्हणजेच जुना मुंबई-पुणे रस्त्यावर वावंडळ हद्दीत वावंडळ पुलावर रात्री 9:15 वाजण्याच्या सुमारास MH46BU 2197 हा लोखंडी कॉईल मार भरलेला कंटेनर पनवेल दिशेकडे जाताना एका गाडीला धडकला. जोरदार धडकेने तो पुलावरून कोसळून दूरवर जाऊन पडला. यात एकाचा मृत्यू झाला असून गाडीतील 2 जण सुखरूप आहेत. अपघाताची खबर मिळताच अपघातग्रस्त टीमचे गुरुनाथ साटेलकर यांनी पोलीस यंत्रणा आणि अपघातग्रस्त ठिकाणच्या लोकांना संपर्क साधला आणि स्वतः आपल्या टीमसह दाखल झाले. चौकचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष औटी देखील घटनास्थळी दाखल झाले. भयान अंधारात शोधकार्य सुरू झाल्यावर कंटेनरपासून दूर अंतरावर एक व्यक्ती मृत अवस्थेत सापडला. कंटेनर अगदी उताना पडल्याने कंटेनर खाली आणि लोखंडी कॉईल खाली कोण आहे का याचा शोध बॅटरीच्या उजेडात सुरू झाला, पण काही आढळले नाही. अपघातग्रस्त कार रात्रीत बाजूला करण्यात आली आहे. सकाळी स्थानिक पत्रकार अर्जुन कदम व केतन कदम यांनी घटनास्थळी जाऊन शोध घेतला असता ज्या ठिकाणी मृत व्यक्ती सापडली आहे त्या ठिकाणी ड्रायव्हिंग लायसन मिळाले असून त्यावर रामचंद्र वर्मा असे नाव असून वडाळा मुंबई असा पत्ता आहे. या पुलावर वारंवार अपघात होत आहेत. यात अनेकांचे जीव गेले असून याकडे संबंधित यंत्रणेचे लक्ष नाहीये. शिवसत्ता टाइम्ससाठी अर्जुन कदम, चौक. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.